घोड्याच्या शर्यतीत गाढवं पुढे जात आहेत, वाघाच्या पुढे कुत्री नाचत आहेत, काही मेरिटधारी उपटसुंभ आणि ज्या फुंखार बाबड्या आहेत, त्यांच्या नजरेत आरक्षण भीक आणि कुबड्या आहेत. 10 वर्षासाठी फक्त आरक्षण दिलं होतं. एवढ्या अफाट ज्ञानाचं प्रदर्शन त्या मेरिटधारीकडून केलं जातं. 40% वाला नोकरीला, 99% वाला घरी असतो असे बोलणाऱ्याचा मेंदू नक्कीच तळपायाच्या थोडा वरी असतो. यांचं दुखणं आरक्षण नाही. मुळात यांचं दुखणं आरक्षण नाही, यांचं दुखणं वेगळं आहे. खालच्या जातीचं पोर सुटाबुटात आणि यांचं भोंगळं आहे. नुसत्या हाकेवर जी मालक म्हणणारा आज आरला कार म्हणतोय, कालपर्यंत गपगुमान मार खाणारा आज माग पुढं पाय देऊन सन सन हाणतोय. कालपर्यंत ज्या समाजाला मुंगीसारखं चिरडलं होतं, अनेक रूढी बंधनाच्या जात्यात त्याच्या पिढ्यानपिढ्याला भरडलं होतं, आज तो समाज त्यांची बरोबरी करू लागलाय. कालपर्यंत अनवाणी चालणारा आज 4 चाकीत फिरू लागलाय. कालपर्यंतच्या दगड्या धोंड्याला आज साहेब म्हणावं लागतं. कालपर्यंत यांच्यासमोर झुकणाऱ्या पुढं यांना आज नाविलाजानं झुकावं लागतं. जगात खूप उलतापालत होईल. जग इकडचं तिकडं होईल. सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ येईल. पण काही लोकांची नीच विचारसरणी आणि कोती मानसिकता तशीच्या तशीच राहील आणि आपल्या मागासलेपणाचा दोष तो फक्त आणि फक्त आरक्षणालाच देईल आणि आपल्या मागासलेपणाचा दोष तो फक्त आणि फक्त आरक्षणालाच देईल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.